याचे अधिवेशन आपण करतोय आणि मला आनंद आहे महाराष्ट्राच्या जनतेने 3 वेळा, एकदा नाही 3 वेळा भारतीय जनता पक्षाला 100 पेक्षा जास्त जागा या ठिकाणी दिल्या। गेल्या 30 वर्षाच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 100 पेक्षा जास्त जागा मिळवणारा एकमेव पक्ष कुठला असेल तर तो तुमचा आणि माझा भारतीय जनता पक्ष आहे। आणि म्हणून आज आपण खरं म्हणजे ज्या प्रकारचा विजय या ठिकाणी प्राप्त केलाय, आपण पाहतो G20 असतं, G7 असतं, तसं भारतीय जनता पक्षाचं G6 तयार झालाय। म्हणजे जे लगातार 3 वेळा जिंकले त्या राज्यांच्या म्हणजे गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, छत्तीसगड आणि हरियाणा यांच्यासोबत आता महाराष्ट्र देखील जुडलेला आहे, ज्यांनी 3ऱ्यांदा जिंकण्याची हॅट्रिक ही या ठिकाणी केलेली आहे। आणि म्हणून खरं तर आज आपण सगळ्यांनी बघितलं की ज्या प्रकारचा हा विजय लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 48 पैकी 17 जागा आपल्या निवडून आल्या, म्हणजे जेमतेम 35% मार्क घेऊन काठावर आपण पास झालो होतो, पण मनातनं मात्र नापास होतो। पण कुठेतरी त्यानंतर ज्या प्रकारचे प्रयत्न आपण केले, माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारचा विश्वास आपण तयार केला, 288 पैकी 237 जागा जिंकून महाराष्ट्रातला इतिहास आपण तयार केला। 82% गुण मिळवले आणि भाजपने तर 89% गुण मिळवले। मेरिटमध्ये भाजप या ठिकाणी पास झाला आणि आपण सगळ्यांनी बघितलं इतका मोठा विजय आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर सर्वात जास्त एखाद्या रुलिंग पार्टीला मिळालेल्या जागा या 222 होत्या, त्याचाही रेकॉर्ड तोडून 237 जागा आपल्याला मिळाल्या। मला असं वाटतं खूप मोठ्या प्रमाणात मिळालेला हा आपला विजय आहे। पण एक गोष्ट निश्चित आहे की हा विजय जो मिळालेला आहे, या विजयाचे शिल्पकार कोण आहेत? महाभारतातला एक प्रसंग आहे। महाभारतामध्ये ज्यावेळी महाभारताच्या लढाईनंतर पांडवांना विजय मिळाला, पांडवांची सभा भरली आणि सभेमध्ये चर्चा सुरू होती की विजयाचे शिल्पकार कोण? मग त्या ठिकाणी कोणी म्हणालं धनुर्धर अर्जुन हे शिल्पकार आहेत। अर्जुन म्हणाले बरोबर आहे, मी ज्या प्रकारे त्या ठिकाणी अनेकांचा निपात केला त्यामुळे मी शिल्पकार आहे। भीम म्हणाले कौरवांचे 98 पुत्र तर मी मारले, त्या ठिकाणी ज्या प्रकारे गदा युद्धामध्ये दुःशासनाला मी पराजित केलं, दुर्योधनाला मी पराजित केलं, त्यामुळे याचा शिल्पकार तर मी आहे। तर कोणी असंही म्हणालं नकुल सहदेव शकुनीला आम्ही मारलं, आम्ही शिल्पकार आहोत। तर त्या ठिकाणी धर्मराज असं म्हणाले की शेवटी युद्धाचं नेतृत्व तर मी करत होतो, त्यामुळे या युद्धाचा शिल्पकार मी आहे। तेवढ्यात श्रीकृष्ण त्या ठिकाणी आले आणि त्यांना विचारलं पार्थ सांगा कोण या युद्धाचा शिल्पकार कोण, या विजयाचा शिल्पकार कोण? पार्थ म्हणाले मला तर माहितीच नाही, मी तर सारथ्य करत होतो, त्यामुळे कशी लढाई झाली हे मी बघितलंच नाही, त्यामुळे नेमकं कसं हे युद्ध जिंकलं गेलं मला माहिती नाही। पण एक व्यक्ती आहे की ज्यांनी युद्ध नीट बघितलेलं आहे, त्या व्यक्तीला जाऊन आपण विचारू। ती व्यक्ती म्हणजे बर्बरिक, म्हणजे भीमाचा मुलगा घटोत्कच, त्याचा मुलगा बर्बरिक। हा बर्बरिक जो होता याला असा वर मिळाला होता की हा कधी पराजित होणार नाही, पण त्याला असाही वर होता की जो हारेल त्याच्याकडनं हा लढेल। त्यामुळे श्रीकृष्णाला त्या युद्धाच्या पूर्वीच माहिती होतं
की याला जर आपल्या बाजूने घेतलं तर आज आपल्या बाजूने लढेल, उद्या दुसऱ्याच्या बाजूने लढेल, आणि म्हणून श्रीकृष्णाने त्याला त्या ठिकाणी खरं म्हणजे एक प्रकारे शिक्षाच दिली होती आणि त्याला भस्मसात केलं होतं, पण आशीर्वादही दिला होता की हे युद्ध तो पूर्णपणे बघू शकेल, आणि म्हणून त्याचा केवळ चेहरा जिवंत होता आणि ते युद्ध त्यांनी जवळून बघितलं होतं. आणि म्हणून या बर्बरिकाकडे सगळ्या पांडवांना घेऊन श्रीकृष्ण गेले आणि मग त्यांनी सांगितलं की सांग, या प्रत्येकाचं म्हणणं आहे की हे युद्ध त्यांच्यामुळे पांडवांनी जिंकलाय. अर्जुनालाही वाटतं, त्या ठिकाणी युधिष्ठिरांनाही वाटतं, भीमालाही वाटतं, नकुल सहदेवांनाही वाटतं, तू सांग हे युद्ध कोणामुळे जिंकलाय. त्यावेळी तो बर्बरिक म्हणाला की अरे बाबांनो, तुमच्या कोणामुळेच हे युद्ध जिंकता आलं नाही, हे युद्ध केवळ आणि केवळ पार्थामुळे जिंकता आलं, श्रीकृष्णामुळे जिंकता आलं. तुम्हालाही कल्पनाच नाही की या ठिकाणी भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कर्ण यांच्यासारखे योद्धा मारण्याची तुमची क्षमताच नव्हती, पण त्या ठिकाणी तुमच्यासोबत पार्थ होते म्हणून हे युद्ध जिंकता आलं. तसं आपल्या या निवडणुकीच्या युद्धामध्ये लोकांचा जो विश्वास जिंकायचा होता, तो विश्वास जिंकण्याकरता त्या पार्थाची भूमिका किंवा त्या केशवाची भूमिका तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी निभावलेली आहे. तुम्ही केशव होतात आणि मोदीजी माधव होते. या केशव आणि माधवामुळे आपल्याला हा विजय मिळालेला आहे. आणि म्हणून मी खरं म्हणजे हा संपूर्ण विजय महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या या सगळ्या कार्यकर्त्यांना समर्पित करतो आणि तुम्हाला साष्टांग दंडवत करतो. तुमच्यामुळे हा विजय या ठिकाणी आपण प्राप्त करू शकलो. आणि म्हणून आज खरं म्हणजे हा जो काही महाविजयाचा आपण ही अधिवेशन घेतलेलं आहे, एक प्रकारे आपले सगळ्यांचे आभार मानण्याचं हे अधिवेशन आहे, आपल्या सगळ्यांना धन्यवाद देण्याचं अधिवेशन आहे. आणि म्हणून आपल्याला धन्यवाद या ठिकाणी देत असताना येत्या काळामध्ये आपल्या समोर अनेक आव्हानं देखील आहेत. कारण आपल्याला कल्पना आहे की शेवटी आपण सगळे एका ध्येयाकरता काम करतो. चाणक्याचं एक सुंदर वाक्य आहे की चाणक्य असं म्हणतो, राजा बनना ये सुखी बनने का मार्ग नहीं है.